आज तर डायरेक्ट कार घेऊन शेतामध्ये पोहोचलो. नमस्कार, मी वैभव गारकर स्वागत करतो तुमच्या माझ्या एका नवीन ब्लॉग. काल साईड वरती काम करत असताना सोनूचं टू पण फुटलं होतं आणि स्टार्ट पण होऊन गेला. स्टार्टचा प्रॉब्लेम तर डायनिमॅचा होता, त्याला घेऊन जवळ्याला जायचं. जवळ्याला जाण्याच्या अगोदर थोडंसं रुटर करायचं, लगेच टारी सोडे आणि रुटर जोडून घेतो. रुटर तर जोडून झालं होतं आणि शेताला पण जायचं होतं आणि लॉयन पण निघाला होता, पण आपल्याला कार मध्ये जायचं होतं. लॉयनला तर फार चालून झालं होतं, आता थोडीशी कार चालून कार तर चालून बघितली. कार तर एक नंबर आहे, पण आताच नाही. आपल्याला कार चालण्यासाठी खूप टाइम आहे. हे टाइम तर कष्ट करण्याचा आहे, म्हणजेच आपल्या रुटर चालवण्याचा आहे. रुटर तर करून झालं होतं, आता डायरेक्ट निघूया आपल्या घराकडे. घरी पोहोचून पहिले सोनूचा डायनिमा खोलला आणि नीट निघाला होता जवळ्याकडे. डायनिमा घेऊन त्या जवळ्यात पोहोचलो होतो आणि खोलला पण होता आणि संपूर्ण ट्रॅक्टरचा धुरडा एका जागी निघाला, म्हणजेच आपल्या डायनिमात निघाला. आणि याच धुरड्यामुळे आपल्या दोन्ही पार्टचा धुरडा वाजला होता. मग काय लगेच 2 पार्ट नवीन टाकून घेतले आणि आपला डायनिमा चालू झाला. आणि तिथून पोहोचलो एक गॉगल परचेस करण्यासाठी. गॉगल तर परचेस केला, बाकी लुक कसं दिसतं कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि जवळ्यातून पोहोचलो थेट घरी. घरी पोहोचून पहिले डायनिमा बसून घेतला. डायनिमा बसून सोनूला थोडासा धक्का मारून चालू केलं, जेणेकरून बॅटरी चार्ज होईल. आपली बॅटरी तर चार्ज होत आहे. बाकी भेटूया अशा नवीन ब्लॉग मध्ये, तोपर्यंत धन्यवाद.